नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात? सगळ्या ताईंची धावपळ चालू असेल. कोणाकोणाकडे गणपती असतील त्यांची तर डबल धावपळ चालू असेल. जशी तुमची घाई गडबड चालू आहे, लगबग चालू आहे घरामध्ये तयारी करण्याची, तशीच आमचीही लगबग चालू आहे शॉपमध्ये सगळी ही सणाची कामं उरकण्याची. तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात असेल, रिसेंटली अपलोड केलेला आहे. गणपती बाप्पा येण्यापूर्वीच्या आदल्या दिवशीची आमची शॉपवरची गडबड किंवा शॉपवरचं रुटीन. तुम्ही जर पाहिलं नसाल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे, जाऊन चेक करू शकता. त्याचाच पार्ट 2 आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 11 ते 4चं मी इथे रुटीन दाखवलं होतं आणि 4 नंतर जी काही कामं केली होती, कारण आता बघा भावनासुद्धा आलेल्या आहे. त्यानंतर मी साडी शिवली होती. साडी शिवल्यानंतर ब्लाऊज शिवले होते. त्यानंतर एक भावनाची सलवार शिवतीये, त्याच पीच कलरचा एक ड्रेससुद्धा मी मागे लटकवलेला आहे आणि साडीसुद्धा मागे ब्राह्मणी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे ग्रीन ब्लाऊज आहे ते सुद्धा इथे रेडी करत आहे, कारण हे न्यायला क्लायंट येणार होते. आणि त्यानंतर सुद्धा बरीच कामं अजून आहेत. अजून नऊवारी साडीसुद्धा शिवायची आहे. 1-1.5 ताससाठी भावना आली होती, तिलासुद्धा काही ना काही काम होतं. त्यासाठी ती आल्यानंतर सलवारचं काम जे होतं ते करून घेते. सगळ्यात अगोदर जे कटिंग केलं होतं वाईन कलरचा ब्लाऊज चेक्सवाला सिल्कमध्ये, तो सुद्धा शिवून झाला होता. त्यानंतर बाकीची एकामागे एक कामं केली. साडी झाली, 2 ब्लाऊज झाली. पुन्हा वाईन कलरचा एक किंवा पीच कलरचा ड्रेस आला होता. त्यांना सुद्धा आज सकाळी कॉल आलेला त्यांचा की संध्याकाळी त्यांना गावी जाणं आहे, तर त्यांना 6:30 पर्यंत किंवा 6 पर्यंत हा ड्रेस हवा आहे. त्याचा टॉप मी शिवून ठेवला होता. टॉप शिवताना तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण मध्ये मध्ये क्लायंट येत होते. त्या टॉपवरती पूर्णपणे स्टोन होते आणि तो सुद्धा शिवायला मला बराच वेळ लागला. त्याचीच सलवार इथे भावना शिवत आहे. तिची सलवार शिवून होती तोपर्यंत मी माझं काम करत होते. म्हणजे तिला काही डाऊट होता तो सुद्धा ती विचारत होती. आणि दिवसभर कामात लागल्यानंतर घरची आठवण येत नाही, खाण्याची आठवण येत नाही, पिण्याची आठवण येत नाही. कंटाळा तर येतोच, कारण शेवटी सतत काम करणं, खाली मान घालून पाठ कंबर मान एक होते. कारण बऱ्याच ताई किंवा बऱ्याच आपल्याला बघणाऱ्या ज्या ताई आहेत जे हे काम करत नाहीत, त्या आपल्याला म्हणतात तुमचं काय बुवा, एका ठिकाणी घरी बसून तुम्हाला पैसा येतो. पण त्यांना मी हेच सांगू इच्छिते की कोणालाही पैसा फ्रीमध्ये येत नाही. त्यासाठी अगदी कंबरतोड मेहनत करावी लागते. मग ती कोणत्याही पद्धतीची मेहनत असो, ती मात्र अगदी प्रामाणिकपणे करावीच लागते. जशी की आमची इथे ही मेहनत चालू झालेली आहे आणि ती सतत चालू असते. आता हा ग्रीन ब्लाऊज झाला, लागली हात शिलावलेला द्यायचा होता, तर कॉल केलेला तिला. ब्लाऊज शिवता असं ती येणार होती, तर त्याच्यासाठी हुकलूक काढून ठेवतीये. कारण जसे जसे ब्लाऊज होता तसं हे पाठवून दिलं की पटापटा फिनिशिंगचं काम होतं आणि मग ते सुद्धा वेळेवरती रिटर्न येतात. कारण सलग काम चालू असेल सतत तर ते पुढे सरकलं पाहिजे याची सुद्धा माझ्याकडे जबाबदारी असते. आता हे ब्लाऊजचे हुकलूक काढून एका बॅगेत घालून ठेवले. आमच्या या मॅडमला थोडा डाऊट होता की नेफा कसा काढायचा किंवा काय, मध्ये मध्ये ती विसरत जाते, काहीतरी डोक्यात विचार चालू असतात घरचे मुलांचे, कारण सतत आपण काही ना काही विचार करणाऱ्याच स्त्रिया आहोत. सो तिला सुद्धा हे सगळं विसरायला झालं होतं. खूप मोठा कपडा शिल्लक होता नेफा काढण्यासाठी सलवारचा, पण तिच्या काही लक्षात येत नव्हतं. कारण या अगोदर तिने डबल नेफ्याचे सेमी पटियाला शिवले होते आणि सिंपल नेफा कसा काढायचा हे ती पूर्ण विसरली होती. तर तिला सांगून 2 वेळा माझं झालं होतं तरी तिच्या लक्षात येत होतं. मग शेवटी मी मशीनवरती बसले होते, माझं पुन्हा रुटीन चालू करायला, काम चालू करायला. पण तिचा गोंधळ बघून, तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाव बघून म्हटलं चला हिला थोडीशी हेल्प करू. मग पट असा मार्किंग करून नेफा काढून दिला. नेफा काढल्यानंतर मग ती पाहिल्यानंतर म्हणतीये की खरंच आहे, होत आहे, मी विसरले होते. कारण तिला वाटला हा सुद्धा डबल नेफा आहे ना, तो कमी पडतोय. सो तिचा डाऊट क्लिअर झाला, तिच्या लक्षातही ते आलं आणि पुन्हा आम्ही दोघी एकमेकींच्या कामी लागलो. हसत खेळत दिवस आमचा असाच कामामध्ये निघून जातो. कारण कामाचा थकवा येत नाही, कामाचा शीण येत नाही बोलायला माणूस असेल तर. आता फार संध्याकाळ होऊन गेली होती आणि ही सुद्धा नेफा तयार करून सलवार कंप्लीट झाली की घरी जाणार होती. पण त्या अगोदर घाई गडबडीचा वेळ आणि लाईट सुद्धा गेली, कारण घाईच्या वेळेला नेहमी लाईट ही धोका देतच असते. तर लाईट गेल्यानंतर छान थोडा वेळ 5 मिनिटं आम्ही गप्पा मारल्या. पुन्हा मी काहीतरी कटिंग वगैरे करू म्हणून उठले, तोपर्यंत लाईट आली होती 5 मिनिटातच. पुन्हा मग आम्ही कंटिन्यू केलं काम, कारण लाईट मध्ये मध्ये जाते ह्याचं सुद्धा खूप टेन्शन येतं. कालच आमच्याकडे जवळजवळ 3 ते 3.5 तास लाईट गेलेली, त्याच्यामुळे कामाचा फार गोंधळ उडाला होता. तो गोंधळ आज उडू नये इतकीच अपेक्षा होती, कारण आजचं टार्गेट कंप्लीट झालंच पाहिजे हे आम्ही ठरवून चाललो होतो. सो त्याचप्रमाणे कामंसुद्धा वेळोवेळी होत होती. वेगवेगळीच होती, प्रत्येक काम हे वेगळं होतं, त्यामुळे वेगवेगळी आणि वेळोवेळी ते करणं गरजेचंच होतं. आता मी इथे ही साडी शिवायला घेतलेली आहे. ही प्रॉपर
आजीबाईंची साडी जशी असते तशी कॉटनची, प्युअर कॉटनची साडी होती आणि त्या मॅडमना आजीची साडी असल्यामुळे शिवायची होती. टीचर्स आहेत त्या आणि त्या टीचरना ही साडी शिवायची होती गणपतीमध्ये घालायला. तर मी गावी जायचं आहे हे बऱ्याच जणींना सांगितलं होतं, त्यामुळे पटापट त्यांचीसुद्धा ऑर्डर कंप्लीट करणं मला गरजेचं होतं. हो, मलासुद्धा गावी जायचं होतं गणपतीसाठी. पण त्यावेळेला सण आपल्याकडे जर असेल तर सणासुदीच्या दिवशी आपल्याकडे जास्त ऑर्डर असतात, त्या कंप्लीट करून जाणं आपल्याला सोयीस्कर पडतं आणि त्या कंप्लीट करून द्याव्याच लागतात. त्यामुळे तिकडे जरी गेलं गावी तर निवांत 2 ते 4 दिवस राहू शकतो. आता नऊवारी साडी शिवता शिवता बाकीची कामं होतच होती, मध्ये मध्ये क्लायंट येत होते आणि हे जे क्लायंट आहेत ह्या मायलेकी आहेत. यांचीच मी सकाळी सगळ्यात अगोदर आल्यानंतर ग्रीन साडी जी शिवली होती ती आहे, मागे जी अडकवलेली आहे ती साडी पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला, कारण जशी त्यांना साडी हवी होती तशी भेटलेली आहे. कारण या क्लायंटनी अगोदर एक साडी शिवली होती पुण्यामध्ये, तर ती साडी व्यवस्थित शिवली नव्हती असं हिचं म्हणणं आहे. ती साडी ती घालूच शकत नाही, काहीतरी वेगळाच प्रकार शिवलेला आहे किंवा ते फिटिंगला व्यवस्थित बसत नाही असं तिचं म्हणणं आहे. मी काही ती साडी पाहिली नाही. बऱ्याच वेळेला ती म्हटली की ताई तुम्हाला मी एकदा ही साडी माझी आणून दाखवते, नेमका त्याचा प्रॉब्लेम काय आहे शोधा. पण तिलाही वेळ नाही आणि मीही या कामामध्ये आपल्या रेग्युलर असेल, त्याच्यामुळे मला सुद्धा ऑल्ट्रेशनला पुन्हा हात लागत नाही. आणि शक्यतो नऊवारी साडी असेल तर मी ती रिपेरिंगला पुन्हा घेत नाही, कारण वेळही जातो आपला आणि दुसऱ्याचं काम असतं, आपल्याला कळत नाही कसं कटिंग केलेलं आहे, कसं स्टिचिंग केलेलं आहे. सो आपला वेळ जाणार आणि त्यांना सुद्धा ते ऑल्ट्रेशनचं ओझं वाटणार. त्यामुळे मी सरळ नाही सांगते. आता सुद्धा ती मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होती की ताई तुम्हाला एकदा मी साडी ती आणून दाखवते. तिच्यासोबत तिची आई होती, गावाहून आल्या होत्या त्या मावशी, त्यासुद्धा मला साडी टाकतानाही भेटायला आल्या होत्या आणि साडी घेऊन जाताना सुद्धा भेटायला आल्या होत्या. नऊवारी साडी घालायची कशी हे सुद्धा क्लायंटला सांगावं लागतं, कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना माहीत नसतं, त्यावेळेला उलटी साडी घातली जाते आणि मग साडी चुकली किंवा साडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांचं म्हणणं असतं. सो प्रत्येकीला प्रत्येक वेळी जी गोष्ट तिथे सांगायची आहे तिथे पूर्ण ती टिप्स सहित सांगत असते. जसं की तुम्हाला सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स मी शेअर करत असते, जेणेकरून तुमचं शिलाई काम खूप सोपं व्हावं. आणि तिला सुद्धा साडी पूर्ण दाखवत आहे फिरवून वगैरे, कशी घालायची, कोणता भाग पुढे कोणता भाग मागे, त्यानंतर साडीच्या व्यवस्थित सेट करून प्लेट्स कशा घालायच्या त्या सांगते. आता ही ब्राह्मणी साडी आहे, ब्राह्मणी साडीची पेशवाई साडी कशी नेसायची हे सुद्धा तिला आयडिया दिली होती, कारण तिला 2 in 1 साडी हवी होती. सो तिच्या लक्षात आलं होतं, ती पेमेंट करत होती आणि मी साडीची घडी घालतीये. साडी सकाळी शिवून घेतली, कारण ह्यांनाच थोडंसं लांबून यायचं होतं आणि आणायला कोण नसल्यामुळे, मिस्टर ऑफिसला असल्यामुळे उजेडाबरोबर किंवा दिवस असतानाच तिला ही ऑर्डर कलेक्ट करायची होती. सो प्रत्येकाच्या कॅरी बॅग्स आहेत त्या आठवणीने मला त्यांच्या द्याव्या लागतात. बऱ्याच वेळेला क्लायंट कॅरी बॅग्स घेऊन येत नाही, कितीही सांगितलं तरी कॅरी बॅग्स बंद आहेत म्हणून, तेव्हा आम्हाला काहीतरी जुगाड करून त्यांना द्यावं लागतं, कारण हातात तरी कपडे आपण देऊ शकत नाही असा विषय असतो. आता या क्लायंटचं पेमेंट आलं, तिने सुद्धा मला सांगितलं, मी चेक केलं आणि पुन्हा बॅक टू वर्क आपण काम चालू केलेलं आहोत. कारण कोणाचा कॉल आला कोणाचा कॉल गेला हे सुद्धा मधून चेक करावं लागतं आणि ज्यांच्या ऑर्डर रेडी झालेले त्यांना सुद्धा एक कॉल करायला लागतो आपण जर कुठे जाणार असेल तर, कारण शॉप बंद असल्यानंतर आपल्याला त्यांचा कपडा आपल्याकडे अडकलाय आणि त्यांना ते देणं शक्य नाही लांबून आपण येऊन, त्यासाठी जिम्मेदारीनं केलेलं काम त्यांच्या हाती सोपवून जाणं कधीही शहाणपणाचं ठरतं. कारण आपण सुद्धा गेलेल्या ठिकाणी निवांत राहू शकतो आणि खरंच कोणाला गरज असेल, त्यांना त्याशिवाय काही पर्यायच नसेल तर अशा वेळेला त्यांनाही अडकल्यासारखं होऊ नये किंवा त्यांनाही त्यांची गोष्ट हातात असतानाही यूज करता येऊ नये, असं काही होण्याच्या अगोदरच त्यांना ते कॉल करून एकदा सांगितलं आपल्यालाही बरं पडतं आणि डोक्याचा ताप कमी होतो असं म्हटलं तरीही चालेल. आता बघा इथे ही ब्राह्मणी सुद्धा रेडी करून झालेली आहे. बराच वेळ झाला होता, रात्र झाली होती आणि भावना सुद्धा बराच वेळ झाला गेली होती तिचं काम उरकल्यानंतर, कारण मध्ये मध्ये मला क्लायंट आल्यानंतर सुद्धा कॅमेरा बंद करावा लागतो आणि पुन्हा तो चालू करणं मी विसरून जाते. सो ज्या क्लिप मी तुम्हाला शूट करून दाखवू शकते त्या दाखवत असते. साडी तयार झालेली आहे, जवळपास 7:30 वाजायला आले होते. त्यानंतर साडी लावून झालेली, व्यवस्थित साडीचं पिनअप वगैरे केलं, पदर वगैरे सेट केलेला आहे, पिन लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर नेक्स्ट काम हातात घेतलेलं आहे. हे सुद्धा एक ब्लाऊजच आहे, आमसुली कलरचं ब्लाऊज आहे, ह्याच्यावरती सुद्धा स्लीवचा डिझाईन आहे आणि आता हे ब्लाऊज सुद्धा करून द्यायचं होतं आणि ते सुद्धा संध्याकाळी द्यायचं होतं. हे त्यांना ॲक्च्युली घरपोच द्यायचं होतं, कारण माझ्याच घरी जायच्या रस्त्यावरती ते मॅडम राहतात. सो त्या बिझी असतात, तर मला ते सांगतात की तुमचं पेमेंट मी क्लिअर करते
आणि जेव्हा तुम्ही झाल्यानंतर घरी जाल तेव्हा मला ब्लाऊज फक्त देऊन जा एकदा एक कॉल करून. आता कसं आहे प्रत्येकाला सांभाळावं लागतं त्यामुळे नाही म्हणता येत नाही कधी कधी आपल्या कामामुळे. आता या ज्या मॅडम आलेल्या आहेत नऊवारी साडीच्या त्या खालूनच साडी बघत आल्या होत्या, त्या खुश झाल्या होत्या. आलेल्या त्यांनी काउंटरला त्यांचा हाच शब्द होता, पाहिली मी माझी साडी खालूनच छान वाटते. मला सुद्धा केलेल्या कामाचा पूर्ण आळस निघून जातो, कंटाळा निघून जातो. कारण पॉझिटिव्ह जेव्हा फीडबॅक क्लायंटचा आपण ऐकतो त्यावेळेला खूप छान वाटतं. तर ही सुद्धा डमीवरून मी साडी काढलेली आहे आणि त्यांना घडी घालून देते. ॲक्च्युली ह्या सुद्धा टीचर आहेत, ह्या सुद्धा स्टेशनवरून आल्या होत्या, स्टेशनला राहतात त्या. आणि त्यांना आज साडी हवीच होती. त्यांना मी कॉल केला नाही किंवा त्यांनीही मला कॉल केला नाही. त्यांना मी आज देते म्हटलं होतं 6 तारखेला, तर ते एक्झॅक्टली 6 तारखेला दिलेल्या टायमिंगला आलेले आहेत. साडी देऊन झालेली आहे. त्यांनी त्यांची बॅग आणली होती कारण ह्या साडी देताना त्यांच्याकडे बॅग नव्हती. सो काही काही क्लायंट असतात ना ते इतके अगदी प्रसंगावधान राखून असतात की पहा त्यांनी स्वतः बॅग आणली, स्वतः न मागता बॅग ती पर्समधून काढून दिली आणि आपल्या गोष्टी घेऊन ते निघून गेले. आणि बऱ्याचदा क्लायंट बॅग देत नाही, तुमच्याकडेच काहीतरी ठेवा म्हणतात आणि पुन्हा मागताना किंवा ऑर्डर कंप्लीट करून येताना पुन्हा मोठी कॅरी बॅग आहे का विचारतात. कारण कॅरी बॅग्स आपण वापरणं बंद केलंच नाही तर त्याचा वापर कमी होणारच नाही. जैसे ते तसंच प्लास्टिक आपल्याकडे खूप सारं साचत जाईल. आता ग्रीन ब्लाऊजसुद्धा हातशिळ्यावरून आलं होतं, ते सुद्धा चेक केलं मी आणि हँगर लावून दिलं होतं. जेव्हा ते क्लायंट येईल तेव्हा त्यांना ते हँडओव्हर करता येईल. आता जे हातातलं ब्लाऊज होतं ते सुद्धा झालं होतं, फिटिंगपर्यंत आलं होतं. कारण फिटिंग करायच्या अगोदरच स्लीव जोडल्यानंतर आणि क्रॉसपट्टीला मी ओव्हरलॉक करून घेते. आता इथे फिटिंगसुद्धा झालं होतं, मी तुम्हाला फिटिंग करायला आलं म्हटलं पण ऑलरेडी फिटिंग झालेलं आहे. याला ओव्हरलॉक फायनल करून घेतलेला आहे. आणि ह्याची सुद्धा डिझाईन तुम्हाला दाखवते. काहीशी डिझाईन जी आहे त्याची नवीन ट्रेंड चाललेला आहे डिझाईनचा, तीही डिझाईन केलेली आहे. तुम्हाला नेक्स्ट टाइम निवांतमध्ये नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. खूप सुंदर वाटते आणि खूप युनिक वाटते ही डिझाईन. तर हे ब्लाऊजसुद्धा झालेलं आहे. आणि हे जे ब्लॅक ब्लाऊज आहे हे शिवलं होतं पण ह्याला गोंडे लावायचे राहिले होते, कपड्याचे गोंडे होते, ते कटिंग होत असेच मी ठेवले होते. तर ते सुद्धा हातशिळ्यावरून आल्यानंतर ग्रीन सोबतच हे सुद्धा ब्लाऊज आलेला आहे. त्याला सुद्धा पाठीमागे गोंडे लावले आणि पुन्हा हँगर लावून ठेवत आहे. कारण क्लायंट आल्यानंतर शोधाशोधी करायला लागू नये इतकाच हेतू असतो. त्यानंतर आता ही साडी आहे ग्रीन, तिच्यावरती नंबर येतो कटिंगचा, पण आता क्लायंट द्यायचे आहेत, थोडं क्लिनिंग पण आहे, अजून काही कोणाचं राहिलं का बघायचं आहे आणि मग या साडीला हात लागणार आहे. त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे हे सुद्धा कटिंग करून ठेवलं होतं. सुंदर असा ब्लाऊज आहे, रेड काट आहेत तर रेड ब्लाऊज आहे ब्रॉकेट सिल्कमध्ये. लटकन दिलेले आहेत गळ्याला आणि ह्याची आपल्याला शाही मस्तानी शिवायची आहे. आता खूप वेळ झाला होता, सगळे क्लायंट वगैरे येऊन गेले. उद्याचं हे काम आहे ते मी समोर ठेवलं होतं जेणेकरून उद्या आल्यानंतर सगळ्यात अगोदर शोधू काय करायचं आहे हा प्रश्न तर पडणार नाही त्यासाठी. तर सगळं क्लिनिंग वगैरे करायचं चालू होतं, झाडू मारायचं चालू होता. काही तुकडे वगैरे राहिलेले असतात ते काठाचे वगैरे ते उचलून ठेवते, कारण कोणाला काही ना काही काम त्याचं लागतं त्यावेळेला ते देता येतात. हा ब्लाऊज पीस आहे तो एका कॅरी बॅगमध्ये घालून ठेवते म्हणजे आपण शोधायला गेल्यानंतर तो वेळेत आपल्याला भेटणार आहे. आता सगळी चकाचक झाडू वगैरे मारून झाली की मग मला सुद्धा घरी जायचं आहे. 9:30 वाजून गेले होते आणि माझा सुद्धा उपवास होता. घरी सुद्धा जाऊन स्वयंपाक होता. दिवसभर कामाने ते फार थकवा आला होता पण पर्याय नाही. पोटामध्ये मलाही भूक लागली होती पण हातात काम घेतलेलं आहे ते कंप्लीट केल्याशिवाय, जिम्मेदारी आपली आहे ती निभावल्याशिवाय आपण सुद्धा फ्री होणं शक्य नसतं. तर आता ह्या सुद्धा ब्लाऊजला हुक लूक आणि प्रेस बटन काढून घेते कॅरी बॅगमध्ये. जाता जाता हे सुद्धा ब्लाऊज मी हातशिलाला देऊन जाईल भावनाला आणि माझी कामं करत करत मला घरी जायचं आहे. अजून मला अर्धा तास तरी लागेल घरी जाण्यासाठी. घरी जायच्या अगोदर ते म्हणजे न संपलेल्या पाण्याच्या बॉटलवरती तर थोडा वेळ विश्रांती घेऊन 2 मिनिटांमध्ये 2 घोट पाणी पिलं आणि पुन्हा आपल्या पुढच्या कामाला चालू केलं. इकडे आता शॉपवरचं काम झालं होतं, आजचं टार्गेट पूर्ण झालं होतं, जे काही शिवलं होतं ते सुद्धा कंप्लीट केलं होतं. 2 ब्लाऊज शिल्लक राहिले होते, ते उद्या सकाळी जरी क्लायंटला कॉल केला तरी सुद्धा ते न्यायला घेऊन जातील. आणि ही साडी जी आहे ती मला उद्या येऊन कटिंग करायची आहे. त्याच्यासोबत ड्रेस सुद्धा आहे साडीवरचा, एका साडीचा ड्रेस दिलेला आहे क्लायंटनी शिवण्यासाठी. खूप सुंदर साडी आहे. पाठीमागे ती साडी तुम्हाला स्टोलवरती दिसते पण ती लांबून दिसल्यामुळे तुम्हाला मी सांगू शकत नाही की ती हीच साडी आहे. जेव्हा त्याचा ड्रेस शिवायचा असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच ती साडी मी दाखवेल. तर आजचा काही लेखाजोखा असेल शॉपवरचा तो मी इथे लिहून ठेवत आहे आणि शॉप बंद करायची वेळ झालेली आहे. 9:20 9:25चं टाईम झालं होतं. सगळ्यांचं सगळं दिवसभराचं जे काय आहे, कोणी काय केलं, कोणाला काय दिलं, कोणी किती शिवलं, कोणी किती, या सगळ्या गोष्टींचा मेळ लागण्यासाठी लिहून ठेवणं खूप गरजेचं असतं.
तर याच पद्धतीने आजचा व्हिडिओ इथे कंप्लीट करते. चला तर मग आता शॉपच्या लाईट्स ऑफ करते आणि घरी जायला शॉप बंद करते. पुन्हा भेटू, बाय.